ते धावत असतात, ध्येयाच्या दृष्टीनं मार्गक्रमण करत असतात. सो आता जसं सांगितलं, ही मॅरेथॉन ही अल्ट्रा मॅरेथॉनची तयारी आहे आणि नागपूरचे लोक हे खूप फिटनेस फ्रीक आहे. तर मी कारण राहतो त्या ठिकाणी गर्दीच गर्दी असते. पण नागपूरमध्ये ॲग्रेशन पण तेवढंच आहे. छोट्या छोट्या कारणावरनं लगेच बघतोय कसा माझ्याकडं बघून थुंकला, लगेच काहीतरी वेपन काढायचं असं पण होतं. तर आपल्याला ते ॲग्रेशन कमी करायचं असलं तर ग्राउंडवर ते ॲग्रेशन आपल्याला डायल्यूट करावं लागेल. आणि एक पॉडकास्ट मी ऐकत होतो परवा, त्यात म्हटलेलं होतं की डोपामाइन रिलीज होतं ना शरीरातनं, ते चांगल्या मूडमध्ये दारू पिलं तर 1.5 पटीनं वाढतं. कोकेन जर घेतलं तर ते 2 पटीनं वाढतं. अलीकडे MD नावाची गोळी आलेली आहे, तिनं 2.5 पटीनं वाढतं. पण लॉंग डिस्टन्स मॅरेथॉनमध्ये तुम्ही 10 किलोमीटरच्या वर धावलात तर ते 5 पटीनं वाढतं. म्हणजे डोपामाइन हे चांगलं हॉर्मोन, म्हणजे तुम्हाला खुश करणार, हे जे तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये टाकणारे ड्रग्जमधनं किंवा हायमध मिळते, ती तुमच्या आयुष्याचं मातेर करून टाकते. परंतु हे लॉंग डिस्टन्स रनमध्ये जे तुमचं डोपामाइन वाढतं ते तुम्हाला फिट, हेल्दी, आनंदी करतं. त्यामुळे ही कम्युनिटी रन आहे. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे हा संसर्ग, चांगला संसर्ग आपल्या शहरात अजून कसा पसरेल, आपण प्रत्येकजण याचे ब्रँड अँबॅसिडर कसे व्हाल. आणि कारण मी स्वतः लॉंग डिस्टन्स रनर आहे, माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत धावत असते. आपण जेवढा हा प्रसार आणि प्रचार करू त्याचा, आणि अल्ट्रा मॅरेथॉनची सुरुवात इथून होती आहे, हीच आनंदाची गोष्ट आहे. कारण ही सगळे यंग छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्यात हे बीज पेरलं गेलं तर उद्या वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे खूप शुभेच्छा. कारण मी स्ट्रायडरसोबत दरवर्षी धावत असतो. मुंबईमध्ये मी IG कोल्हापूर होतो त्यावेळेला, लोणावळा माझ्याकडे येत होतं त्यावेळेला, लॉन्चसाठी 2दा गेलेलो आहे. त्यामुळं ही जी तुमच्यात निर्माण झालेली आवड आहे ती पसरवा. आपल्या कुटुंबात सुद्धा आजी आजोबांना 5 किलोमीटर चालायला लावा, त्यांचं आयुष्य वाढेल. आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना मोटिवेट करायला तुम्ही, कारण इतक्या लवकर उठून आलात म्हणजे तुम्ही मोटिवेटेड आहात. तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा.